नगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीला वेग. गाजलेल्या एकांकिका, व्यावसायिक नाटकांसह बालनाट्य लोककला महोत्सव. अखिल भारतीय नाट्य परिषदेनं 100व अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला दिला आहे. त्यानुसार दिनांक 26 आणि 27 जानेवारी 2025 रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे. नाट्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झालेली असून नगरकर, नाट्य रसिक तसंच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे. नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं या संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. अहिल्यानगर शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं येत्या 22 तारीख ते 27 तारीख 100व विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगर शहरातील या ठिकाणी संपन्न होणार आहे. 22 ते 25 हे माऊली संकुल चौक, माऊली संकुलामध्ये हे संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि 26 तारखेला सायंकाळी 4 वाजता प्रोफेसर कॉलनी चौकातून एक नाट्यदिंडी ही माऊली संकुल चौक मार्गे सारडा कॉलेजच्या मैदानावरती तिचं आगमन होणार आहे आणि 26चा कार्यक्रम आणि 27चा कार्यक्रम पत्रकार चौक सारडा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण संपन्न होणार आहे. तर आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील या कला क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावी अशा आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये हा जे 100व विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण निश्चित रूपाने सगळेजण साक्षीदार होणार आहेत आणि 100व विभागीय नाट्य संमेलन या ठिकाणी पार पडतंय. तर आपण सर्वांनी यावं अशी एक विनंती या ठिकाणी आपण सर्वांनी करतो. संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत 2 दिवस बालनाट्य महोत्सव, लोककला महोत्सव, एकपात्री, संगीत नाट्य, नाट्य प्रवेश, प्रायोगिक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, एकांकिका, चर्चासत्र, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिर असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, विभागीय संमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी दिली. या संमेलनानिमित्त माऊली सभागृहात नाटकांचे प्रयोग होणार आहेत. दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता तुझी औकात काय आहे या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता साती साती 50, तसंच दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मर्डरवाले कुलकर्णी आणि समारोपाच्या दिवशी दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मोरूची मावशी हे नाटक सादर होणार आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी भव्य बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून यामध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत अजय लाटे लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित एकांकिका जीना इसी का नाम है सादर होईल. सकाळी 11 ते 12 या वेळेत गौरी जोशी लिखित आणि डॉक्टर विजय कुमार दिग्दर्शित एकांकिका हीच खरी सुरुवात, तसंच दुपारी 12 ते 1 या वेळेत भारत शिरसाठ आणि चेतन सैंदाणे लिखित आणि आत्मदर्शन बागडे दिग्दर्शित एकांकिका डस्टर सादर करण्यात येईल. दुपारी 1 ते 2 या वेळेत उद्घाटन समारंभ होणार असून दुपारी 2 ते 3:30 या वेळेत रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन निर्मित कृष्ण लीला ही नृत्य नाटिका सादर होणार आहे अशी माहिती उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर आणि प्रमुख कार्यवाह चैताली जावळे यांनी दिली. प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत लोककला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेत एकपात्री आणि नाट्यप्रवेश सादरीकरण, दुपारी 12 ते 1:30 या वेळेत संगीत नाटकातील नाट्यप्रवेश, दुपारी 2 ते 3 या वेळेत परिसंवाद चर्चासत्र होतील. दुपारी 3 ते 4 या वेळेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध कलाकार विशाल शिंगाडे निर्मित कार्यक्रम होणार आहे. दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका देखावा सादर करण्यात येईल. सकाळी 11:15 ते 12:15 या वेळेत उपनिषद, दुपारी 12:30 ते 1:30 या दरम्यान ब्रँडेड बाय सडक छाप या गाजलेल्या एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे. दुपारी 2:30 ते 3:30 या वेळेत नाट्य जागर विजेती एकांकिका नवस सादर होणार आहे. तसंच दुपारी 4:45 ते 5 यामध्ये नाटक समजून घेताना या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सहभागी होणार आहे. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान संमेलनाचा समारोप समारंभ होईल. संमेलनाचे यजमान पद मिळाल्यानं रंगकर्मींमध्ये
उत्साहाचं वातावरण तयार झालेलं असून सर्व कलाप्रेमी नगरकरांसाठी संमेलन संस्मरणीय ठरावं यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल असा विश्वास स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे 100वे विभागीय नाट्य संमेलन येत्या 22 ते 27 जानेवारी रोजी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये होत आहे. या 22 ते 27 दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नाटक, व्यावसायिक नाटकं आणि वेगवेगळे क्षेत्रातील अनेक मान्यवर नगरमधील असू दे किंवा नाट्य क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज कलाकार आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत. या 5 दिवस आपण नगरकरांना एक नाट्य परिषद वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी देणार आहोत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे समारोपाच्या कार्यक्रमात मुरुची मावशी हे नाटक असणार आहे आणि संगीत रजनी कार्यक्रम आज 26 तारखेला संध्याकाळी 8 वाजता वेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आहोत. या सर्व कार्यक्रमाचा आपण नगरकरांनी आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी नम्र विनंती करतो. आणि हा कार्यक्रम गेल्या 22 वर्षानंतर होत आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच सर्वांना मी माझ्यातर्फे आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. या प्रसंगी मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, मार्गदर्शक PD कुलकर्णी आणि जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.